69 आहे ना ती. नमस्कार, आपण पाहते युट्यूब चॅनल ग्रामीण घटना. संपादक भरत मोरे सह प्रतिनिधी निलेश कुमकर. आपण पाहते कोळवडीच्या काही पश्चिम भागामध्ये, तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मिरची असो, सोयाबीन असो किंवा भात असो, भाताची रोपं टाकलेली ती काढली गेली. पण पंचनाम्यासाठी मी सकाळी जाधव साहेबांना फोन केलेला आहे. तर ते डायरेक्ट आपल्या प्लॉटवर आलेत आणि ते स्वतः पंचनामा करतायत. जाधव साहेब, तुमचं मत काय? आता शेतकऱ्यांनी तुम्ही काय सांगणार का? आज एवढी अतिवृष्टी झाली, मिरच्याचं नुकसान झाली, सोयाबीनचं झाली, तर तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान द्या? असं काय सांगणार तुम्ही? गेले 2-3 दिवस सातत्याने अतिवृष्टी आपल्या तालुक्यामध्ये पडत आहे. कोळवाडी भाग, पांगरी भाग, वाटकळे भाग या ग्रामपंचायत पांगरी तपेमर अंतर्गत येणाऱ्या तिन्ही महसुली गावांमध्ये जो पिंपळगाव जोग्याच्या जवळ आणि ह्या डोंगराच्या सानिध्यामध्ये असलेला जो पट्टा आहे, या ठिकाणी अतिवृष्टी जास्त प्रमाणात झालेली आहे. शेतकऱ्यांचं स्थानिक पंचनामा, स्थानिक पाहणी करताना मला असं दिसून आलंय की शेतकऱ्यांचं जे उभं पीक आहे त्याच्यामध्ये काही नगदी पीक आहेत, टॅमॅटो आहे, मिरची आहे. त्यानंतर जे पेरलेलं सोयाबीन आहे, शेतकऱ्यांनी पेरलेलं सोयाबीन आहे, ते सोयाबीन मध्ये पाणी जास्त पडल्यामुळे पावसाचं जास्त साठा झालेला आहे पाण्याचा आणि सदर सोयाबीनचं रोप, इतर रोप, कांदा रोप, भाताची रोप ही पूर्णपणे आता ह्या पाण्याच्या जर निचरा झाला नाही तर ती खराब होतील आणि कुजून जातील. तसेच जे नगदी पीक आहे शेतकऱ्यांची, जसं आता मिरची, आपण मिरचीच्या प्लॉट मध्ये आहे, मिरची पूर्णपणे अतिवृष्टीमुळे ती खराब झालेली आहे. याच्यामुळे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे. याचे पंचनामे आज मी स्थानिक इथं आलोय. माझ्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत. परिस्थिती पूर्ण नुकसानीची दिसते. सदरचे पंचनामे आम्ही सुरू केलेले आहेत. शेतकऱ्यांना मी आव्हान करतोय की आपले जे नुकसानी बाबतचे हे असतील त्याचे जीपीचे फोटो काढून ठेवा. त्यामध्ये पंचनाम्याच्या फॉर्मची सुरुवात झालेली आहे. आपण आपले पंचनामे जमा करून घ्यावेत. ज्या ज्या ठिकाणी मी भेट दिलेली आहे त्या त्या ठिकाणी वस्तुस्थिती ही पूर्ण नुकसानीची आहे आणि अशा स्वरूपामध्ये महसूल आपल्या सोबत आहे. शेतकऱ्यांनी चिंता करू नये. या अतिवृष्टीच्या याच्यामध्ये काळजी घ्यावी आणि आपला पंचनामा आणि सर, आता जे पंचनाम्याचे फॉर्म आहेत हे कधी अवेलेबल होईल आपल्याला? सध्या पंचनाम्याचे नमुना फॉर्म मी तुम्हाला एक 3-4 तासामध्ये तुम्हाला नमुना तयार करून तुम्हाला पाठवतो. त्या नमुन्याचे PDF किंवा प्रिंट आउट आपल्या स्थानिक तिथं जर सेतू कार्यालय झेरॉक्स असेल त्या ठिकाणी उपलब्ध मिळून जाईल. सदरची यादी आपण तयार करूया आणि पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करूया. शेतकऱ्याला काही मी प्रश्न विचारतो. दादा, आपण जे आता हे पीक काढले, साधारणतः किती दिवसाचं पीक आहे आणि आता याचा जो खर्च झालाय साधारणतः किती असेल? साधारण 1 एकरची मिरची होईल साधारण 1 लाखाच्या पुढेचा खर्च झालेला आहे. आणि 2-2.5 महिने झालेले त्या पिकाला, म्हणजे 1-1.5 महिना झालेला आहे जवळ. मग आता तुमची मागणी काय? मागणी काय नाही, सरकारने काय जेवढं आम्हाला काही अनुदान देण्यात येईल किंवा काही खर्च देण्यात जर सरकार करून देत असेल तर आम्हाला त्याचा फायदाच होईल. आणि दुसरा एक प्रश्न आहे आपला की आता भात रोप आता टाकतात, भात लागवड होईल थोड्या दिवसांनी साहेब, तर तुमच्या मार्फत समजा खताची जे तुटवडा आहे सध्या आपल्याला, युरियाचं खत ही फार कमी येते, त्याच्याबाबत तुम्ही काय सांगणार? शेतकऱ्यांना काय म्हणतात? मी असं शासनाला काय सांगणार तुम्ही? संबंधित खताची जबाबदारी कृषी अधिकाऱ्यांची आहे. संबंधित कृषी विभाग, पंचायत समिती आणि तालुका कृषी अधिकारी जर शेतकऱ्यांनी आपल्या स्थानिक कृषी सहाय्यक आहेत, या सहाय्यकांना कॉन्टॅक्ट करा. संबंधित शेतकऱ्यांची जी कैफी येते की आपल्याला वेळोवेळी खताची तुटवडा पडतोय, तर त्याबाबतची मागणी करा. आपल्याला नक्की 100% खताचा पुरवठा. साहेब, मी आता घे साहेबांना मी फोन केला होता, स्वतः केला होता, कालपासून फोन करतोय. ते बोलतात मी आता येतो, 10 मिनिटात येतो, 20 मिनिटात येतो, पण ते काही येतच नाही. फक्त फोन उचलतात, कधी फोन उचलते नाही. त्या संदर्भात घे साहेब तुमच्या सगळं आता काय अधिकारी येत नाही, बरोबर का नाही? मग त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? थोडं सांगा ना आपल्याला. आज मी घे साहेबांना फोन केला होता सकाळी, मला येतो म्हटले, पण अद्याप ते उपस्थित झालेले नाहीये. होतच नाही असं बरेच जणांचं असं कंप्लेंट आहे की घे साहेब अजिबात शेतकऱ्यांचे मी जास्त करून संपर्कात नसतातच, बरोबर ना? तर त्यांच्या मते समजा ते आल्याच्या नंतर त्यांच्याकडे कोणतं काय असतं काम ते आम्हाला सांगणार. घे साहेब कोणकोणती दिलेली आहे? तर माझ्या माहितीनुसार त्यांच्याकडे 2 चार्ज आहेत, रोकडे आणि इकडचा. तर त्यांना सकाळी कॉन्टॅक्ट केलेला आहे याबाबत. ते आता आलेत कधी? हा, ठीक आहे, चालू राहते 1 मिनिट बरं का साहेब. कालपासून आम्ही तुमच्या संपर्कात आहे. तुम्ही आम्हाला कालपासून भेटता, पण आता नशिबाने आज आम्हाला भेटली.
तर शेतकऱ्याचं फार असं नुकसान झालेलं आहे. मिरच्या असो, टोमॅटो असो, सोयाबीन असो किंवा भात रोप असो, हे आणि असे बांध वगैरे फुटलेले शेताचे भरपूर नुकसान झाले. त्याबद्दल तुम्ही शेतकऱ्याला काय द्या सांगणार? जे आपले मिरची, टोमॅटो किंवा जे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान आहे ना, त्याचा आपण पंचनामा करू. पंचनामे केल्याचे म्हणजे ऐका साहेब, शेतकऱ्याला सध्या समजा भात शेती केली, त्या भात शेतीला युरिया खते ही फार प्रमाणात कमी पडते. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? शेतकऱ्यांना भात शेतीसाठी जे खत लागतं ते तुम्ही अवेलेबल करून देणार का? भेटेल ना, युरियाचं खत आपल्याला भेटेल. आपले तालुक्याला क्वालिटी कंट्रोल साठी जाधव साहेब आहेत, त्यांचा पण त्यांना संपर्क केला तर भेटून जाईल. संपर्क सांगा तुम्ही त्यांचा. कसं आहे शेतकऱ्यांना एवढी अडवणूक करतात ना युरियासाठी. हो. विचारायचं नाही, कोणती अडवणूक आहे युरियासाठी. भेटतच नाही. भाताच्या रोपाला मारायला युरियाच मिळत नाही. त्याचीच गरज आहे. आणि आणि त्याच्यामुळे तिकडे का ते त्या ठिकाणी, आपल्याकडे नाही होत. जवळच्या माणसाला दिला जातो. अजून देत नाही दुकानदार. जवळच्या माणसाला दिला जातो. दुकानदार सुद्धा अजून देत नाही. सर ह्याबद्दल तुम्ही जरा थोडस माहिती घ्या आणि शेतकऱ्याला कधी पण कुठे कमी न पडता कामा नये असे तुम्ही काहीतरी उपाय शोधा. नक्कीच शेतकऱ्यांना काहीच कमी नाही पडणार. कारण माहिती का आमच्या पश्चिम भागामध्ये युरियाचं फार कमी प्रमाण आहे आणि आलं तर 100 बॅग येतात. 100 बॅगाला 10, 15, 12 गाव काय करणार मला सांगा? हा नाही बरोबर आहे. ठीक आहे, मी जाधव सरांचा नंबर तुम्हाला फॉरवर्ड करतो. नाही ना, दुसरी गोष्ट काय माहिती का, समजा युरिया खत जर आलं तर त्याला एक लिंकेज येतं. म्हणजे जी 350-400 रुपयाची गुण आहे ती 700-800 रुपयाला घ्यावा लागते. दुसरं काहीतरी त्याला लिंकेज घ्यायला. त्याबद्दल तुम्ही शेतकरी सांगा ना काहीतरी. त्याची काही गरज नाही. आणि ती 300 रुपयाची गोट 700 रुपयाला देतात. शेतकऱ्यांनी काय करणार? नाही बरोबर आहे तुमचं. तुम्हाला याबद्दल जाधव साहेब माहिती सांगतो. बरं आता हे 1-2 लाखाचे नुकसान आहे. पंचनामा करतोय. पंचनामा अति फास्ट झाला पाहिजे साहेब. कारण काय माहिती का, भात शेती आता जलद गतीने होणार आहे. आणि काय काय भात शेती अशी का जिथं बांध फुटलाय ते जर नाही नीट केला तर तो फुटून जाईल. पण पाऊस जर आला तर फुटून जाईल. भात शेती अशी ते वावर पडित राहील. ठीक आहे, जे नुकसान आहे ना, त्याचं आपण पंचनामा करतो. त्याचं हे काय? 2 जणांचे मला फोन आले तर साहेब की त्यांची भात शेती जे बांध आहेत ते मोठमोठे ते फुटले. ते अति यांनी तातडीने पोकलँड वगैरे आणून आहे ना ते बांध लावून घेण्याचं प्रयत्न चालू आहे. तर त्याआधी तुमचं सर्वे झाला पाहिजे, कारण पावसाचा ठीक आहे बरोबर. ना, ठीक आहे, पंचनामे लगेच होतील. ओके, हो ठीक आहे. आपण आता पुढच्या प्लॉटवर जाऊया. चालेल, चालेल. सर्वे आज करायचे. हो, आज कुठेही जायचं नाही. ओके, हो, ठीक आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. कोणती बार कॉल केली? आहे ना, हे पण मिरची पाहण्यासाठी गेगे साहेब आणि जाधव साहेब हे आलेले आहेत आणि पंचनामा चालू आहे. शेतकऱ्यांची अशी फार मोठं नुकसान झालेलं आहे. हे पाहता बांध फुटला आहे, मिरच्या गेल्यात, सोयाबीनची रोपं गेली आहेत, सोयाबीन गाडले गेलेले आहे. ते बघा आता तिथे पाहतो ते बघा, तिथे बांध फुटलेले आहे बघा, पाहिलं का किती मोठं असं बांधाचं नुकसान. शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. या अतिवृष्टीमुळं थोडंसं सरकारने आणि आपले जे अधिकारी आहेत त्यांनी थोडंसं सहकार्य करावं आणि शेतकऱ्याला न्याय मिळावा.